गुड मॉर्निंग स्टुडंट. स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स ब्रिज कोर्स. आपण मागील आठवड्यामध्ये 6 जुलै ते 11 जुलैपर्यंतचा अभ्यास या ठिकाणी बघितलेला होता. त्यानुसार आपण व्हिडिओसुद्धा पाठवलेला होता. आता याच्यामध्ये आपण 12 जुलैपासून 18 जुलैपर्यंतच्या व्हिडिओचा अभ्यास करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलेलं आहे, आपण जर बघितलं तर येत्या 15 तारखेला 15 जुलैला एक टेस्ट तुमची होणार आहे, 30 जुलैला एक टेस्ट त्या ठिकाणी होणार आहे आणि 14 ऑगस्टच्या दरम्यान ही तुमची तिसरी टेस्ट त्या ठिकाणी होणार आहे. 15 जुलैला जी टेस्ट होणार आहे त्याचा जो सिलेबस आहे तुम्हाला पहिल्या दिवसापासून 14 तारखेपर्यंत म्हणजे 1 जुलै ते 14 जुलैपर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमावर आधारित अशी तुम्हाला त्या ठिकाणी 15व्या दिवशी म्हणजे 15 जुलैला टेस्ट येणार आहे. तर या टेस्टचा अभ्यास तुम्ही या ठिकाणी करायचा आहे आणि ती टेस्ट व्यवस्थितरित्या सोडवून ती आम्हाला काय करायची त्या ठिकाणी पाठवायची आहे. आता त्याचं मूल्यमापन आम्ही करणार आहोत. पण ते मूल्यमापन करत असताना तुम्हाला 1 ते 14 जुलैपर्यंतचे व्हिडिओ जे आहेत त्या 1 ते 14 जुलैपर्यंतचा जो तुम्हाला ब्रिज कोर्समध्ये असणारा जो सिलेबस आहे त्या सिलेबसचा अभ्यास करणं या ठिकाणी काय आहे गरजेचं आहे. तर आपण घेणार आहे की 12 तारखेला म्हणजे दिवस 12 आपण घेतला तर त्या दिवसाचा जो युनिट आहे तो युनिट कोणता आहे तर युनिट आहे अँगल्स अँड पेअर्स ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी अँगल्स आहे म्हणजे कोण आणि त्यांच्या जोड्या आपण या ठिकाणी बघितल्या. ह्या कोण आणि त्यांच्या जोड्यामध्ये आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स बघितलं होतं ज्याला आपण कोटिकोन असं म्हटलं होतं. त्यानंतर आपण लिनियर पेअर ऑफ अँगल बघितलं होतं, रेषेजोडीतील कोण बघितलं होतं. वी हॅव टू सी द सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी अँगल आपण बघितलेले होते आणि त्याच्यातलाच राहिलेला जो भाग आहे तो कोणता आहे त्या ठिकाणी व्हर्टिकली अपोजिट अँगल अँड द एक्सटेरियर अँगल ऑफ काय आहे त्या ठिकाणी ट्रायंगल. याचा स्टडी आपण काय करणार आहे या 12व्या दिवशी या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून आपण पहिला पॉईंट घेऊया व्हर्टिकली अपोजिट काय घेणार आहे त्या ठिकाणी अँगल्स. हिअर वी हॅव टू सी वन फिगर. इथे लाईन PT बरोबर आहे, इंटरसेक्ट लाईन काय सांगितली त्या ठिकाणी SR म्हणजे लाईन PT आणि लाईन SR त्या एकमेकीला काय झाले इंटरसेक्ट झाले. विच पॉईंट झाला इंटरसेक्ट ॲट द पॉईंट काय झालं त्या ठिकाणी Q झाले आणि मग Q पॉईंटला त्या ठिकाणी इंटरसेक्ट झाल्यामुळे इथे किती अँगल्स फॉर्म झाले तर हा फर्स्ट अँगल, हा सेकंड अँगल, हा थर्ड अँगल आणि हा फोर्थ अँगल काय झाले फॉर्म झाले. म्हणजे हा फर्स्ट अँगल घेतला, हा सेकंड अँगल घेतला, हा थर्ड घेतला आणि हा फोर्थ अँगल्स काय झाले त्या ठिकाणी फॉर्म झाले. कुणामुळे झाले ड्यू टू द लाईन काय सांगितलं त्या ठिकाणी PT and this line RS intersect each other at a point Q. Therefore, 4 angles are काय झाले त्या ठिकाणी फॉर्म झाले. आता फर्स्ट अँगल आपण या ठिकाणी घेऊया, दिस अँगल घेऊया अँगल PQ आणि काय घेतला त्या ठिकाणी म्हणजे हा अँगल आम्हाला दिसतो. म्हणजे काय सांगितलं अँगल PQ. दिस अँगल फॉर्म बाय काय केलं त्या ठिकाणी 2 रेस. कोणता रेस एक रे आहे QP आणि अनदर रे काय घेतलाय त्या ठिकाणी QR. म्हणजे QP रेस आणि QR रेस यांच्यापासून काय झाला हा अँगल काय झाला त्या ठिकाणी. आता आपण जर बघितलं इथं तुम्हाला परत दुसरे या ठिकाणी रेस दिसतात. एक रे काय दिसतो त्या ठिकाणी QS आणि अनदर रे कोणता दिसतो त्या ठिकाणी QT दिसतो. म्हणजे दिस QS रेस आणि दिस QT रेस मेक्स काय केलं त्या ठिकाणी अँगल. म्हणजे तिथे एक अँगल फॉर्म झाला त्या अँगलचं नाव काय त्या ठिकाणी अँगल SQ आणि काय घेतलं त्या ठिकाणी T. अँगल कुठला आला त्या ठिकाणी SQT. म्हणजे SQT कसा फॉर्म झाला ड्यू टू द रे QS अँड रे काय सांगितलं त्या ठिकाणी QT. SQT अँगल इज काय झालं त्या ठिकाणी फॉर्म. आणि म्हणून आम्ही सांगणार आहे दिस अँगल PQT अँड अँगल SQT आर काय म्हणणार आहे त्या ठिकाणी व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असं म्हणणार आहे. म्हणजे अँगल SQT हा काय आहे त्या ठिकाणी अपोजिट अँगल ऑफ कोणाचा आहे त्या ठिकाणी अँगल. आता पुन्हा आम्हाला दिसतं इथं की काय दिसणार आहे हा आपण रे घेऊया. आता रे आपण PQ कन्सिडर करूया आणि अनदर रे काय घेतला त्या ठिकाणी QS घेतला. म्हणजे इथं तुम्हाला दिसतो रे कुठला घेतला त्या ठिकाणी PQ आणि काय घेतला त्या ठिकाणी QS आणि मग इथं अँगल फॉर्म कुठला झाला अँगल PQS फॉर्म झाला. अँगल PQS फॉर्म झाला पुन्हा ड्यू टू द रे PQ अँड रे काय सांगितलं त्या ठिकाणी QS. सिमिलरली काय दिसतं हिअर वी हॅव टू टेकन इथं आपल्याला दिसतोय दिस रे काय घेतला त्या ठिकाणी QR आणि अनदर रे काय घेतला त्या ठिकाणी QT मेक्स अन अँगल. म्हणजे इथे एक अँगल फॉर्म झाला. कुठला अँगल फॉर्म झाला RQ आणि काय झाला त्या ठिकाणी T झाला. म्हणजे अँगल कोणता आला आपल्याला अँगल RQT सांगितलं. म्हणजे आपण काय सांगणार धिस अँगल RQT इज अपोजिट टू दॅट ऑफ द अँगल काय येणार आहे त्या ठिकाणी PQS. म्हणजे RQT ला PQC चा काय म्हटलं जाते त्या ठिकाणी विरुद्ध कोन आपण त्या ठिकाणी म्हणत असतोय.
म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी सांगितलं. म्हणजे आम्ही इथं काय सांगणार आहे, दिस अँगल 1 and 3 सांगितलं. म्हणजे पेअर जे आहेत 1 आणि 3 हे कसे असणार आहेत, इक्वल. सिमिलरली 2 आणि 4 हा 2 आणि 4 सुद्धा कसे असणार आहेत त्या ठिकाणी, इक्वल असणार आहे. Next we have to see the property of the काय करणार आहे त्या ठिकाणी, वर्टिकली अपोजिट अँगल. आता वर्टिकली अपोजिट अँगलची प्रॉपर्टी काय सांगतो आपण, मगाशी जे सांगितलं हे अँगल्स काय झाले, फॉर्म झाले. अँगल पी क्यू आर आणि अँगल एस क्यू टी हे कसे आहेत त्या ठिकाणी, अपोजिट अँगल्स आहेत. सिमिलरली काय सांगितलं, पी क्यू एस आणि आर क्यू टी आर असं काय त्या ठिकाणी अपोजिट अँगल्स आहेत. मग त्याची प्रॉपर्टी काय आहे की हे जे अँगल्स आहेत म्हणजे अँगल कुठला मगाशी आपण सांगितलं होतं, पी क्यू आर and this angle is QT हे कसे आहेत त्या ठिकाणी, इक्वल आहे. इक्वल आहे म्हणजेच ते अँगल कसे आहेत त्या ठिकाणी, कॉन्ग्रुएंट आहे. मीन्स काय सांगणार हे, अँगल PQR कॉन्ग्रुएंट अँगल SQ काय सांगितलं त्या ठिकाणी, T सांगितलं. सिमिलरली आम्ही काय सांगणार आहे त्या ठिकाणी, अँगल PQS घेतो. अँगल PQS which is equal to angle RQT हे सुद्धा कसे असतात त्या ठिकाणी, इक्वल असतात. therefore we have to say that काय म्हणणार, अँगल PQS कॉन्ग्रुएंट अँगल काय म्हणणार आहे त्या ठिकाणी, RQT. म्हणजे इथं काय झालं, ज्यांची मेजर सेम आहेत ते सेम मेजर्स असतील तर ते अँगल सुद्धा कसे असतात त्या ठिकाणी, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून आपण या ठिकाणी एक पॉईंट्स लिहिलेला आहे. नाउ आय नो मध्ये म्हणजे मला काय यातनं कळालं, तर पहिला पॉईंट लिहिलेला आहे, द अँगल फॉर्म बाय अपोजिट रेज ऑफ द आर्म्स ऑफ एन अँगल इज सेड टू बी, इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी, अपोजिट अँगल सांगितलं. म्हणजे अँगल फॉर्म बाय काय सांगितलंय, अपोजिट रेज ऑफ द आर्म्स ऑफ एन अँगल. म्हणजे हा आपण घेतला, हा PQR घेतला होता. PQचा अपोजिट जो रे घेतलेला आहे तो कोण आहे त्या ठिकाणी, QT आहे. आणि RQ हा रे घेतला त्याचा अपोजिट रे कोण आहे त्या ठिकाणी, QS आहे. म्हणजे इथं फॉर्म झालेले हा PQR म्हणजे PQ आणि QR फॉर्म झालेला अँगल कुठला घेतला आपण, PQR घेतला. आणि त्याचे अपोजिट कोण आहे त्या ठिकाणी, हा QS आणि हा काय घेतला त्या ठिकाणी, QT घेतला. त्यांच्यामुळे फॉर्म होणारा अँगल SQT हा कसे आहेत त्या ठिकाणी, एकमेकाचे कसे आहेत त्या ठिकाणी, अपोजिट अँगल्स आहेत. पुढे काय सांगितले, द वर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्मड केव्हा फॉर्म होणार आहे, when two lines intersect are of equal काय सांगितलं त्या ठिकाणी, मेजर. म्हणजे काय सांगितलं, वर्टिकली अपोजिट अँगल्स आर फॉर्मड when two lines काय सांगितलं त्या ठिकाणी, इंटरसेक्ट. म्हणजे वर्टिकली अपोजिट लाईन्स किंवा वर्टिकली अपोजिट अँगल्स केव्हा फॉर्म होणार आहे, जेव्हा त्या दोन लाईन्स एकमेकाला काय होतील त्या ठिकाणी, इंटरसेक्ट होतील. म्हणजे टू लाईन्स वेन इंटरसेक्ट इच अदर देन वर्टिकली अपोजिट अँगल्स आर काय होणार त्या ठिकाणी, फॉर्मड. आणि त्यांचं मेजर कसं असणार आहे, आर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी, इक्वल मेजर. म्हणजे त्यांचं मेजर सुद्धा कसं असणार आहे त्या ठिकाणी, सारखंच असणार आहे. आणि म्हणून आपण मगाशी सांगितलं होतं अँगल PQR विच इज इक्वल टू काय सांगितलं, अँगल SQ2. म्हणजे दोघांचं मेजर कसं आलं त्या ठिकाणी, सेम आलं. त्यानंतर सेम येत आहे म्हणजे ते दोन्ही अँगल्स कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणून आपण इथे लिहिलं. आता फॉर एक्झाम्पल आपण इथं आकृतीमध्ये बघितलं की काही मेजर्स आपल्याला दिलेले. म्हणजे मेजर कोणाचं दिलं आहे, अँगल PQSचं मेजर दिलेलं आहे. अँगल PQS विच इज इक्वल टू काय दिले त्या ठिकाणी, 60 डिग्री दिले. आणि दुसरा कोणाचं मेजर दिलं आहे, अँगल PQR जो दिलेला आहे त्या PQRचं मेजर जो आहे तो काय त्या ठिकाणी 120. आता तुम्हाला जर बघितलं तर ही आकृती जर तुम्ही बघितलं ही आपल्याला अशी काढली. म्हणजे काय घेतलं, हिअर वी हॅव टू टेक अ Q घेतला, दिस इज अ P पॉईंट घेतला, दिस इज काय घेतला त्या ठिकाणी S घेतला आणि दिस इज काय घेतला I. तर आपण काय सांगतो, हे जे कोण आहे अँगल कोण, PQR आणि अँगल PQS हे कसे आहेत त्या ठिकाणी, लिनियर पेअर आहे. लिनियर पेअर असेल तर त्यांची सम किती असते, 180 असते. म्हणजे एज अ मेजर फॉल्ट आपण याला या ठिकाणी किती दिले, 60 दिले असेल तर हा किती येणार आहे, 60. आपण 180 मधून 60 मायनस केलं तर याची व्हॅल्यू काय येणार आहे, 120 येणार. म्हणजे ते दोन्ही काय झाले, लिनियर पेअर अँगल सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म होतात. मग आता इथं आपल्याला काय केलं, वी हॅव टू गिव्हन द मेजर ऑफ अँगल PQS विच इज इक्वल टू किती दिले, 60 डिग्री दिले. आणि अँगल PQRचं किती दिले, 120 दिले. मग आता आपण काय सांगितलं, दिस अँगल PQS घेतला होता, अँगल PQS विच इज इक्वल टू अँगल RQ आणि काय घेतलं त्या ठिकाणी T, RQT. PQS अँगल मेजर किती आहे, 60 डिग्री विच इज इक्वल टू काय घेतलं त्या ठिकाणी, अँगल RQT. म्हणजे अँगल RQTचं मेजर किती मिळालं मला, 60 डिग्री मिळालं. म्हणजे ह्याचं अँगलचं मेजर किती मिळालं, 60 डिग्री. सिमिलरली आम्ही काय सांगणार आहे, हेच अँगल PQR विच इज इक्वल टू अँगल काय म्हणणार आहे, SQ आणि काय घेतलं त्या ठिकाणी T घेतलं.
आता here we have to give the measure of कोणाचं दिलं PQR चं. PQR having value काय सांगितलं 120 डिग्री घेतली which is equal to काय अँगल SQT. म्हणजे अँगल SQT चे मेजर जे आहे ते आम्हाला किती मिळालं त्या ठिकाणी 120 डिग्री मिळालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं we have to solve काय करणार आहे त्या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. नेक्स्ट we have to see exterior angle of काय केला त्या ठिकाणी ट्रायंगल. इफ द साइड आपण घेतली ही साइड काय घेतली त्या ठिकाणी BC घेतली आणि एक्सटेंडेड आपण केली ही साइड काय केली थोडीशी लांब होती बरोबर आहे. इज एक्सटेंडेड ॲज शोन इन द फिगर. आणि मग आम्ही सांगणार आहे इथं अँगल काय झाला अँगल AC आणि काय झालं त्या ठिकाणी D इज फॉर्म. दिस अँगल ACD काय झालं त्या ठिकाणी फॉर्म झाला. आता हा अँगल ACD जो फॉर्म झालेला आहे हा कुठे आहे त्या ठिकाणी विच लाईन आउटसाइड द काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रायंगल. म्हणजे तयार झालेला जो अँगल आहे तो आउटसाइड द कुणाचे आहे त्या ठिकाणी ट्रायंगलचे. म्हणजे आम्ही इथं काय सांगणार आहे दिस अँगल ACD आपण घेतला अँगल ACD इज अँड काय सांगितलं त्या ठिकाणी एक्सटेरियर अँगल ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी ट्रायंगल. विच ट्रायंगल ट्रायंगल AB आणि काय घेतलं त्या ठिकाणी C. म्हणजे ABC चा तो काय झाला त्या ठिकाणी एक्सटेरियर अँगल त्या ठिकाणी झाला. आता सिमिलरली आणि काय सांगू शकतो इथं जर आपण बघितलं इथं आपण बघितलं दिस अँगल आणि इथं असणार हा अँगल. म्हणजे कुठला अँगल बघा अँगल अँगल AC आणि काय घेतला B अँगल ACB आणि काय घेतला त्या ठिकाणी अँगल ACD. कोणता घेतला अँगल ACB आणि अँगल ACD हे कसले त्या ठिकाणी आर द लिनियर पेअर ऑफ काय झालं त्या ठिकाणी अँगल झाले. म्हणजे हे काय झाले एकमेकाला लिनियर पेअर ऑफ अँगल्स त्या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत. आणि मग इथं सांगितलंय हा अँगल आपल्याला दिसतोय PA आणि काय घेतला B म्हणजे हा आपल्याला दिसतोय. हा सुद्धा ट्रायंगल कसा आहे त्या ठिकाणी एक्सटेरियरच आहे बाहेरच्या बाजूला कोणाच्या आउटसाइड द ट्रायंगल घेतला. सिमिलरली अजून एक कुठला घेणार QB आणि काय घेतलं त्या ठिकाणी C हा एक दिसतो. हा सुद्धा काय आहे त्या ठिकाणी एक्सटेरियर म्हणजे आउटसाइड ऑफ द ट्रायंगल कोणाच्या त्या ठिकाणी ABCचे. आणि म्हणून these two angles also अँगल PAB आणि अँगल QBC आर ऑल्सो काय असणार त्या ठिकाणी एक्सटेरियर अँगल असणार आहे. आता हे झाले लिनियर पेअर झाले. इथे हे दोन अँगल झालेले आहेत. इथे एक तयार आहे हा एक आपण अँगल A आणि हा अँगल काय झाला त्या ठिकाणी B झाला. म्हणजे कुठला अँगल बघा अँगल CA आणि काय घेतला B आणि अँगल ABC जे आहे हे अँगलला कसले म्हणायचे तर त्यांना इंटिरियर रिमोट अँगल असं म्हणायचं. इंटिरियर रिमोट अँगल म्हणजे दूरस्थ अंतरकोन म्हणायचे. म्हणजे आपण हे जे घेतले ते लिनियर पेअर ऑफ अँगल आहेत त्यांच्यापासून हे दूरस्थ आहेत लांब आहेत म्हणून याला काय म्हणणार आहे आपण इंटिरियर रिमोट अँगल असं म्हणणार आहे. आणि ते रिमोट इंटिरियर रिमोट अँगल कोण CAD आणि कुठला मिळाला ABC हा घेतलेला आहे. आता इंटिरियर रिमोट अँगल्स तर त्या ठिकाणी घेतलं तर इथं वाक्य दिले द मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ द मेजर ऑफ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी ऑफ इट्स रिमोट इंटिरियर अँगल्स. म्हणजे आम्ही काय सांगितलं मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल. मी एक्सटेरियर अँगल कोण आहे आमचा अँगल AC आणि काय आहे D अँगल AC आणि काय घेतला D झाला विच इज इक्वल टू त्याची सम कोण काय आहे सम ऑफ द मेजर ऑफ इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी रिमोट इंटिरियर अँगल. रिमोट इंटिरियर अँगल कोण आहे CA आणि काय घेतला B अँगल CAB प्लस काय सांगितलं अँगल AB आणि काय घेतलं त्या ठिकाणी C यांच्या मेजर इतका त्याचं मेजर त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे एक्सटेरियर अँगलचं मेजर एकूण आहे आलं इंटेरियर रिमोट अँगल इतकं ते येणार आहे. अशा पद्धतीनं वी हॅव टू सी द काय केलं त्या ठिकाणी प्रॉपर्टी पाहिलेली आहे. वी हॅव टू सी युनिट ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर. ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर म्हणजे काय तर आपण परिमेय संख्या ज्या घेतो त्या परिमेय संख्येच्यावर आपण वेगवेगळ्या क्रिया करत असतो. कोणकोणतं ॲडिशन असेल सबट्रॅक्शन असेल मल्टिप्लिकेशन असेल डिव्हिजन असेल या सगळ्यांचा स्टडी जो आहे त्याला आपण ऑपरेशन ऑन काय म्हणणार आहे त्या ठिकाणी रॅशनल नंबर. म्हणजे परिमेय संख्यावर आपण ह्या ज्या क्रिया करत असतो त्यांचा स्टडी करणार. त्यातला फर्स्ट पॉईंट आपण घेणार आहे इट इज अ इंट्रोडक्शन ऑफ रॅशनल नंबर. मग रॅशनल नंबर म्हणजे काय ह्याची आपण पहिल्यांदा काय करायची ओळख करून घ्यायची. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वी हॅव टू नो अबाउट द काय घेतो त्या ठिकाणी नॅचरल नंबर. नॅचरल म्हणजे आपण नैसर्गिक संख्या असणार त्याच्यामध्ये काय असतात जे काउंट आपण करत असतो 1 2 3 4 5 डॅश 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 दीज ऑल आर द काय सांगितलं त्या ठिकाणी नॅचरल नंबर. देन वी हॅव टू सी काय घेतलं त्या ठिकाणी होल नंबर घेतलं. होल नंबर म्हणजे काय इन्क्लुडिंग 0 अँड काय सांगितलं त्या ठिकाणी ऑल काय सांगितलं त्या ठिकाणी नॅचरल नंबर. म्हणजे 0 आणि परत नॅचरल नंबर जे आहेत
त्या सगळ्यांना आपण एकत्रितपणे काय म्हणणार आहे, होल नंबर्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. देन वी हॅव टेकन काय घेतला, इंटिजर्स. इंटिजर इन्क्लूड काय असतं, झिरो असतं, नॅचरल नंबर असतात आणि सम काय म्हणतो आपण त्या ठिकाणी निगेटिव्ह नंबर. म्हणजे काय सांगितलं, झिरो पण आहे, नॅचरल नंबर पण आहेत आणि -1 -2 डॅश आपण इकडे घेत असतात. म्हणजे प्लस मायनस आणि काय घेतलं त्या ठिकाणी झिरो. ऑल टुगेदर नंबर्स आर नोन एज काय म्हणणार आहे आपण त्या ठिकाणी, ग्रुप ऑफ ऑल दीज नंबर्स आर नोन एज काय म्हणणार आहे त्या ठिकाणी, इंटिजर्स. आणि देन आपण वी हॅव टू सी रॅशनल नंबर. आता रॅशनल नंबर म्हणजे काय, आपण एक्झाम्पल घेतले 7/11 घेतले, 2/5 घेतले, 1/7. ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ काय येणार आहे त्या ठिकाणी, रॅशनल नंबर. म्हणजे धीस रॅशनल नंबर इन्क्लूड्स काय येणार आहे त्या ठिकाणी, नॅचरल नंबर असणार आहे, होल नंबर्स असणार आहेत आणि इंटिजर. म्हणजे रॅशनल नंबर जे आहेत ते आपल्या काय असणार आहेत, त्या इंटिजर्स पण असू शकतात, त्या ठिकाणी त्या होल नंबरही असू शकतात किंवा त्या नॅचरल नंबरही असू शकतात. आणि मग त्या सगळ्यांना एकत्रितपणे आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी, रॅशनल नंबर. फॉर एक्झाम्पल दॅट इज काय घेतलं त्या ठिकाणी, 12 आपण काय घेतलं त्या ठिकाणी 3. आपण जर भागवलं 3 1 जा 3, 3 4 जा काय घेतलं 12 घेतलं. किंवा आम्ही इथे काय म्हणू शकतो 4 विच इज इक्वल टू 12 आपण काय घेतलं 3 घेतलं. आपण काय केलं, हिन्स 4 मल्टिप्लाय बाय काय घेतलं त्या ठिकाणी 3. 4 मल्टिप्लाय बाय 3 केलं तर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळणार आहे त्या ठिकाणी 12. म्हणजे ही व्हॅल्यू आम्हाला मिळणार. जिथे डिवाइड केला तरी तीच व्हॅल्यू मिळाली. 4 ने इथं 3 ला मल्टिप्लाय केला तर आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 12 मिळाली. इथं आपण घेतलं एक्झाम्पल, बरोबर आहे. 1 ने 7 ला भागवलं तर तुम्हाला आन्सर किती मिळणार आहे, 7च मिळणार. किंवा ह्या 7 ने काय केलं, 1 ला मल्टिप्लाय केला, 7 1 जा किती आलं त्या ठिकाणी 7. म्हणजे हा नंबर आपल्याला इथे मिळणार. तसेच सिमिलरली -3. आता हा -3 कशात जातो, आपण म्हणतो इंटिजर्समध्ये जातो. आता ह्या इंटिजर्स 1 ने काय केलं, -3 ला डिवाइड केलं तर व्हॅल्यू काय येणार आहे, -3 येणार. आणि ह्या -3 ला या 1 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे -3 × 1 केला तर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळणार, -3 जी व्हॅल्यू आम्हाला इथे मिळते. कळतंय. आता झिरो जो असेल आपल्याला माहिती आहे, 0 विच इज इक्वल टू 0.2. मग आपल्याला नियम काय माहिती आहे, शून्याला कोणत्याही संख्येनं आपण भागा, बरोबर आहे. किंवा त्या ठिकाणी गुणाकार काय येतो, 0 येतो आणि भागाकार सुद्धा काय येतो, 0 येतो. म्हणजे शून्याला कुठल्याही संख्येनं भागायचं, संख्येला शून्यानं भागायचं. म्हणजे 2 ने शून्याला भागलं तर उत्तर काय येणार, 0. किंवा ह्या दोघांचा गुणाकार केला 0 × 2 विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी 0 येणार. म्हणजे इथं काय केलं, 2 ने शून्याला गुणलं तर आन्सर किती आलं त्या ठिकाणी, 0 त्या ठिकाणी. आम्हाला काय सांगितलं, ऑल इंटिजर्स कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ काय केलं त्या ठिकाणी, m/n. म्हणजे आपण जे सांगितलं की m/n फॉर्ममध्ये आपण काय लिहिलं त्या ठिकाणी, ऑल काय घेतलं त्या ठिकाणी इंटिजर्स आपण काय केले त्या ठिकाणी रिटर्न केले. इफ m इज काय सांगितलं त्या ठिकाणी, एनी इंटिजर. म्हणजे m हा काय त्या ठिकाणी एनी इंटिजर आहे आणि n इज काय सांगितलं त्या ठिकाणी, नॉन झिरो इंटिजर. म्हणजे n हा कसा पाहिजे त्या ठिकाणी, नॉन झिरो इंटिजर असेल. देन द नंबर m/n इज कॉल्ड ॲज काय म्हणतो आपण त्या ठिकाणी, रॅशनल नंबर असं त्याला आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. म्हणजे आपण काय सांगितलं, m जो घेतो तो m कसा पाहिजे त्या ठिकाणी, इंटिजर पाहिजे. आणि n जो आहे तो काय सांगितलं त्या ठिकाणी, नॉन झिरो इंटिजर. नॉन झिरो म्हणजे झिरो सोडून कुठलीही संख्या जर असेल तर तो जो फॉर्म आलाय त्या फॉर्मला आम्ही काय म्हणणार आहे, रॅशनल नंबर्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. हिअर वी हॅव टू टेकन सम एक्झाम्पल्स दॅट इज रॅशनल नंबर. मगाशी काय सांगितलं, n हा कसा पाहिजे त्या ठिकाणी, एनी इंटिजर पाहिजे आणि n हा कसा पाहिजे त्या ठिकाणी, नॉन झिरो इंटिजर असेल. म्हणजे m हा इंटिजर झाला आणि n हा काय पाहिजे, नॉन झिरो इंटिजर पाहिजे. नॉन झिरो इंटिजर असेल तरच आपण काय त्याला म्हणणार आहे त्या ठिकाणी, रॅशनल नंबर असं म्हणणार आहे. आता इंटिजर्समध्ये काय सांगतो आपण, -2 -3 -4 0 1 2 3 4 असं डॅश डॅश डॅश. म्हणजे याच्यामध्ये इन्क्लूड काय असते, मायनस पण असू शकतोय आणि प्लस पण असू शकतात आणि झिरो पण असू शकतो. मात्र आपण काय सांगितलं की त्याचा n जो आहे तो n कसा पाहिजे, नॉन झिरो नंबर पाहिजे. आता इथे एक्झाम्पल आपण रॅशनल नंबरचे घेतले, 9/7 घेतले, -9/7 घेतला, 0/8 घेतला. म्हणजे हा n काय त्या ठिकाणी, नॉन झिरो नंबर. 6 12 एक्सेट्रा आपण काय घेतलं त्या ठिकाणी, रॅशनल नंबर्स घेतले. त्यानंतर काय असेल, नॉट रॅशनल नंबर म्हणजे रॅशनल नंबर नाही का, तर इथं डिनॉमिनेटर किती आला त्या ठिकाणी 0. म्हणजे वेन वी हॅव टू रिटर्न इन द फॉर्म ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी, m/n. ह्या फॉर्ममध्ये आपण रॅशनल नंबर लिहिणार आहे. तर n हा कसा पाहिजे त्या ठिकाणी, नॉन झिरो पाहिजे. नंतर हा काय दिसतोय या ठिकाणी, 0 दिसतोय, म्हणून हा काय झाला त्या ठिकाणी, तो रॅशनल नंबर असणार नाही. मग पुढे सांगितलं नॉट फ्रॅक्शन. आता आपण m/n हा फ्रॅक्शन फॉर्ममध्ये पण त्या ठिकाणी लिहू शकतो. फ्रॅक्शन म्हणजे आपण अपूर्णांकाच्या रूपामध्ये असं म्हणतो. म्हणजे आपण हे जर घेतलं तरी हे आपण अपूर्णांकाच्या रूपामध्येच इथं लिहिले. इथे एक एक्झाम्पल घेतले, -5/4. तुम्हाला हा फ्रॅक्शनमध्येच आहे तर हा का नाही, तर अपूर्णांक हा कधी त्या ठिकाणी ऋण असू शकत नाही.
मात्र रॅशनल नंबर काय असतो त्या ठिकाणी, तो निगेटिव्हही असू शकतोय आणि पॉझिटिव्हही असू शकतो. कळत आहे? म्हणजे आपण काय घेतलं, फ्रॅक्शन हा काय असणार नाही त्या ठिकाणी मायनस असू शकणार नाही. पण 9/0 घेतलं तर आपण जर बघितलं की ह्या 0नं 9ला डिवाइड केलं तर याचा आन्सर काय येणार आहे, इन्फिनिटी येणार आहे, म्हणजे आपण काढू शकत नाही. आणि इथं जर घेतलं 3/4 काय करणार आहे त्या ठिकाणी 12 येईल, म्हणजे हा काय आम्हाला पूर्णांक संख्या त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे आपण काय सांगणार आहे, हे जे आहे एक्झाम्पल हे फ्रॅक्शन असणार नाही, हे या ठिकाणी रॅशनल नंबर असणार नाही, आणि हे कसे असणार आहे त्या ठिकाणी रॅशनल नंबर असणार. समजा आपल्याला एक नंबर दिलेला आहे, हा 2 दिलेला आहे आणि तो आम्हाला काय करायचा आहे, m/n च्या फॉर्ममध्ये लिहायचा आहे. तर मी कसं लिहिणार, 2 इज रिटन इन दिस वे, 2 काय लिहिणार त्या ठिकाणी, म्हणजे कुठल्या फॉर्ममध्ये लिहिणार, p/q च्या फॉर्म लिहिणार. कारण 1 हा काय झाला त्या ठिकाणी नॉन झिरो नंबर झाला, कोण नाही, म्हणजे आपण काय करणार आहे, डिनॉमिनेटर त्याचा 1 लिहिणार. समजा ही संख्या घेतली -5 घेतली, तर वी हॅव टू रिटन इन दिस वे -5/1, म्हणजे इन द फॉर्म ऑफ काय घेतलं त्या ठिकाणी p/q घेतलं. मात्र ही संख्या आपण असं लिहू शकलो असतो का, 2 हा नंबरच आहे तो 2/0 असं लिहू शकत नाही, किंवा आपण काय सांगितलं त्या ठिकाणी -5 हा -5/0 असं लिहू शकत नाही. म्हणजे -5 नंबर इज रिटन इन द फॉर्म ऑफ आपण काय शकतो त्या ठिकाणी -5/1 असं लिहू शकतो. मात्र 2 हा नंबर 2/0 असा लिहू शकत नाही, किंवा -5 नंबर -5/0 असा लिहू शकत नाही. का, तर 2 हा काय झाला त्या ठिकाणी होल नंबर झाला, आणि -5 जो आहे तो काय आहे त्या ठिकाणी आमचा इंटिजर आहे. आणि तिथं नॉन झिरो जो आपण सांगितलेला आहे की किंवा हा कसा पाहिजे त्या ठिकाणी नॉन झिरो नंबर पाहिजे, आणि इथं आम्ही काय केले ते 0 घेतलेले, आणि म्हणून आपण या ठिकाणी काय सांगणार आहे की हे आपण या पद्धतीने किंवा p/q च्या किंवा m/n च्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी लिहू शकत नाही, म्हणजे अशा पद्धतीचं. मग याच्यावर एक तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की रॅशनल नंबर कुणाला म्हटलं जातं, की त्याच्यामध्ये काय असतात त्या ठिकाणी नॅचरल नंबर्स असू शकतात, त्यानंतर मग अशा आपण वेगवेगळे होल नंबर्स असू शकतात, इंटिजर्स असू शकतात, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकतात, म्हणजे आपण घेतलेले, तर त्यांना आपण सगळ्या एकत्रितपणे त्या सगळ्यांना काय म्हणणार आहे, रॅशनल नंबर्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहोत. नेक्स्ट डे here we have taken unit operations on rational number, sub unit it is the addition and subtraction of काय सांगितलं त्या ठिकाणी रॅशनल नंबर, म्हणजे बेरीज आणि वजाबाकी आपण काय करायचे त्या ठिकाणी रॅशनल नंबरची बघायची आहे. आता here we have to taken some example. फर्स्ट एक्झाम्पल घेतलं 2/5 प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 2/5. आता here we have to see that 2 is the numerator, 5 is the denominator, here also 2 is the numerator आणि 5 is the denominator. बेरीज किंवा वजाबाकी आपण करत असताना जे दोन्ही संख्येचा छेद जर समान असेल तर आपण काय करतो त्या ठिकाणी न्यूमरेटरची बेरीज करतो, म्हणजे कुणाची अंशाची बेरीज आपण त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे काय सांगणार, when the denominators are the काय असतील त्या ठिकाणी सेम, then we have to add काय करणार आहे त्या ठिकाणी न्यूमरेटर्स, बरोबर आहे, म्हणजे न्यूमरेटरची बेरीज करणार. आता इथं काय दिसतं, डिनॉमिनेटर सेम आहे, आपण काय केलं या ठिकाणी 5 दिलं, आणि न्यूमरेटरची बेरीज काय केली 2 प्लस काय केलं त्या ठिकाणी 2 + 2 किती आलं त्या ठिकाणी 4 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 5. म्हणजे इथं डिनॉमिनेटर सेम होता तेव्हा आपण काय केली, न्यूमरेटरची बेरीज केली, म्हणजे 2 + 2 काय आलं तिथं 4 आलं, अपॉन काय आलं त्या ठिकाणी 5. आता सेकंड एक्झाम्पल बघितलं 2/3 प्लस काय घेतलं 7/6. आता इथं काय दिसतंय, फर्स्ट नंबर आहे त्याचा रॅशनल नंबरचा डिनॉमिनेटर किती आहे 3 आहे, सेकंडचा किती आहे त्या ठिकाणी 6 आहे, म्हणजे या ठिकाणी न्यूमरेटर सेम नाही. आता न्यूमरेटर सेम नाहीत म्हणजे आम्ही काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे आपण याला मल्टिप्लाय करायचं, याला मल्टिप्लाय करायचं, मीन्स काय आलं बघा 2 × काय घेतलं 6 आणि याला मल्टिप्लाय करायचं, याला मल्टिप्लाय, मीन्स काय झालं 6 × काय घेतलं त्या ठिकाणी 3. मी काय केलं 6 ने या 2 ला मल्टिप्लाय केलं आणि ह्या 3 ने कुणाला मल्टिप्लाय केलं 6 ला मल्टिप्लाय, म्हणून 2 × 6 अपॉन काय केलं 3 × 6, मधलं साईन आहे तसंच प्लस. आता 3 ने 7 ला मल्टिप्लाय करायचं, 3 × 7 अपॉन 3 × काय केलं त्या ठिकाणी 6, विच इज इक्वल क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 6 × 2 6 2 चा काय झालं त्या ठिकाणी 12 झालं, 6 3 चा किती झालं त्या ठिकाणी 18 झालं, प्लस 3 7 चा किती झालं त्या ठिकाणी 21 अपॉन काय आलं त्या ठिकाणी 8. आता काय दिसतं बघा इथं, आता इथं आम्हाला काय दिसले, हे डिनॉमिनेटर काय झाले त्या ठिकाणी सेम झाले, डिनॉमिनेटर सेम झाले तर आपण काय करणार आहे न्यूमरेटरची बेरीज करणार, मीन्स काय झालं 12 + 21 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 18, विच इज इक्वल, म्हणजे 12 वर 21 ची काय केली सम केली, बेरीज केली, 2 + 1 किती आलं असं 12 + 21 असं, 2 + 1 3 आलं, 1 + 2 किती आलं 3 आलं,
म्हणजे 33 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 8. म्हणजे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली 33 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 8. देन वी हॅव टेकन अनदर एक्झाम्पल फॉर द सबट्रॅक्शन 4 अपॉन 5 मायनस 2 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी नाही. इथं पण काय दिसतं डिनॉमिनेटर आर काय सांगणार आहे त्या ठिकाणी डिफरंट. देअरफॉर वी हॅव टू काय करणार आहे त्या ठिकाणी टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. मग आपण लिहूया 4 इंटू 9 अपॉन 9 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 5 घेतलं किंवा 5 इंटू काय घेतलं 9 मधलं साईन मायनस. आता 5 ला कोणाला मल्टिप्लाय करायचं 5 इंटू काय घेतलं 2 घेतलं अपॉन काय घेतलं हा 5 इंटू काय घेतला त्या ठिकाणी 9. म्हणजे आपण काय केलं 9 ने 4 ला गुणलं आणि 5 ने कोणाला गुणलं 2 ला गुणलं आणि ते 5 ने 9 ला गुणा किंवा 9 ने 5 ला गुणा काही चालतं. मग इथं काय घेतलं विच इज इक्वल टू 9 4 जा म्हणजे किती झालं 36 9 5 जा किती झालं त्या ठिकाणी 45 मायनस 5 टू चा किती मिळालं त्या ठिकाणी 10 मिळालं अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 42. हिअर ऑल्सो आम्हाला काय मिळालं बघा वी हॅव टू सी द काय केलं डिनॉमिनेटर्स आर द काय सांगितलं त्या ठिकाणी सेम. म्हणजे इथं डिनॉमिनेटर सेम आहे देअरफॉर आपण इथं काय लिहिलं 45. आता इंडायसेस न्यूमरेटर कशा डिफरंट आहेत म्हणजे आपण डिनॉमिनेटर सेम असेल तर न्यूमरेटरची काय करणार आहे तर साइन मायनस आहे मग त्यांची वजाबाकी. म्हणजे इथं काय लिहिणार 36 मायनस 10 अपॉन काय घेतलं 45 36 मधून 10 गेले इथे आले 26 अपॉन काय आलं त्या ठिकाणी 40. म्हणजे वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं 26 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 45. पुढचा आपण एक्झाम्पल घेऊया 2 अपॉन 7 प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 4 अपॉन 3. इथं सुद्धा काय डिनॉमिनेटर सेम नाही आहे म्हणजे आम्ही काय करणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. म्हणजे आम्ही इथे लिहिलं 2 इंटू 3 अपॉन काय केलं त्या ठिकाणी 7 इंटू काय केलं 3 प्लस त्या ठिकाणी 7 इंटू 4 केलं अपॉन काय करायचं आहे 7 इंटू काय केलं त्या ठिकाणी 3 म्हणजे 3 ने 2 ला मल्टिप्लाय केलं 7 ने काय केलं 4 ला आणि ह्या 7 ने 3 ने 7 ला आणि 7 ने 3 ला. मग काय आलं 3 2 चा किती आलं 6 अपॉन 7 3 चा किती आलं 21 प्लस 7 4 चा किती आलं 28 अपॉन काय आलं त्या ठिकाणी 21. आता यांची बेरीज केली 28 प्लस 6 आपण केलं तर किती मिळालं 34 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 21. म्हणजे अशा पद्धतीने हे एक्झाम्पल्स आम्ही काय केले त्या ठिकाणी सोडवलेलं आहे. सिमिलरली तर हे एक्झाम्पल्स तुम्ही सोडवू शकता. मी इथे एवढंच लिहिते 4 इंटू इथं आपण घेतलं इंटू काय करणार आहे 8 इंटू मायनस 1 इंटू अपॉन काय लिहिते मी 8 इंटू काय लिहिलं त्या ठिकाणी 5 विच इज इक्वल टू 4 इंटू जे काय असेल ते मायनस इथं काय असेल ते अपॉन काय लिहिणार त्या ठिकाणी 8 5 जा 40 विच इज इक्वल टू आम्हाला जी व्हॅल्यू मिळणार आहे ते आम्ही लिहिणार अपॉन काय लिहिलं त्या ठिकाणी 40. जे एक्झाम्पल्स तुम्ही काय करायचे सॉल्व करायचे कसं करणार 4 इंटू काय घेणार त्या ठिकाणी 5 आणि इथं 5 नच काय करायचं 8 ला मल्टिप्लाय केलं परत काय केलं आहे 1 ने कोणाला मल्टिप्लाय केलं 8 ला केलं आणि 8 ने कोणाला मल्टिप्लाय केलं 5 ला केलं. नेट काय झालं त्या ठिकाणी ह्यांचे आता क्रॉस सॉरी यांचं मल्टिप्लिकेशन काय आलं 4 इंटू 5 किती आलं त्या ठिकाणी 4 इंटू 5 20 मायनस 8 इंटू 1 किती आलं त्या ठिकाणी 8 आलं अपॉन काय आलं 8 इंटू 5 काय आलं 40 इथं पण 8 इंटू 5 किती आलं 40 डिनॉमिनेटर सेम झाला मग न्यूमरेटरची काय करणार वजा 20 मायनस 8 केलं 3 टू गेट द आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी 12 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 40. अँड सबट्रॅक्शन ऑफ काय केलं त्या ठिकाणी नॅचरल रॅशनल नंबरवरची एक्झाम्पल्स तुम्ही काय करायचे सोडवायची आहे. इथंपर्यंतचा जो सिलेबस आहे हा तुम्हाला काय असणार आहे 15 तारखेच्या ब्रिज कोर्सला परीक्षेला येणार आहे त्यामुळे याची उजळणी तुम्ही करायची आहे. हिअर वी हॅव टेकन मल्टिप्लिकेशन ऑफ रॅशनल नंबर. आता मल्टिप्लिकेशन आपण ॲडिशन मध्ये होतं 1/2 प्लस काय घेतलं 1/2 प्लस 1/2 प्लस 1/2 प्लस काय घेतलं त्या ठिकाणी 1/2 म्हणजे इथं काय दिसतंय डिनॉमिनेटर्स आर काय दिसतं त्या ठिकाणी सेम डिनॉमिनेटर काय घेतलं त्या ठिकाणी सेम घेतलं म्हणजे न्यूमरेटरची काय करणार बेरीज 1 2 3 4 आणि काय झालं त्या ठिकाणी 5 म्हणजे वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी 5/2 म्हणजे हा 1/2 ची आपण किती वेळा बेरीज केली हो 1 2 3 4 आणि काय घेतलं त्या ठिकाणी 5 म्हणजे 5 टाइम्स केल्यामुळे आम्ही इथं काय लिहू शकतो त्या ठिकाणी 1/2 इंटू काय लिहिलं त्या ठिकाणी 5 म्हणजे दिस ॲडिशन नंबर वी हॅव टू रिप्रेझेंट
इन द काय केलं त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये. आता 1/2 इंटू काय केलं त्या ठिकाणी 5 म्हणजे 1/3 आपण काय 1/2 ला आणि 5 टाइम्स काय केलं त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलं तर काय आन्सर येतं हे आपण बघणार. आता इथे 5 जर घेतलं तर या 5 ला डिनॉमिनेटर कसं आहे त्या ठिकाणी 1 म्हणजे हा न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं 5 1 चा काय मिळालं 5 आणि 2 1 चा काय मिळालं त्या ठिकाणी 2 म्हणजे दिस आन्सर आणि दिस आन्सर दिलं काय झालं त्या ठिकाणी सेम झालं. म्हणजे एक संख्या जर आपण घेतली ती संख्या एकच संख्या किती वेळा आपण त्याला ॲड केलेली आहे ते म्हणजे आपल्याला ते कशाच्या फॉर्ममध्ये मिळते मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये त्या ठिकाणी मिळत असतं. समजा मी दुसरं एक्झाम्पल घेतलं त्या ठिकाणी 3/2 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 7 घेतलं तर हे कसं लिहिणार मी या ठिकाणी इथं कोण नाही म्हणजे डिनॉमिनेटर काय द्यायचं 1 द्यायचं. मग आपण ज्यावेळेला इथं साईन कुठलं येतं आहे मल्टिप्लिकेशनचं साईन येतं आहे त्यावेळी न्यूमरेटरचा गुणाकार करतो असते म्हणजे 3 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 7 आपण काय करतो असते डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू काय केलं त्या ठिकाणी 1 म्हणजे 3 7 चा किती आलं त्या ठिकाणी 21 आणि 2 1 चा काय मिळालं त्या ठिकाणी 2 मिळालं. पुढचं एक्झाम्पल आपण बघूया वाटलं 4 आपण काय केलं त्या ठिकाणी 5 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 6 विच इज इक्वल इथं कोण नाही म्हणजे याचा डिनॉमिनेटर किती असणार आहे 1 असणार म्हणजे यावेळेला मी काय करणार आहे न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर 4 इंटू काय केलं 6 हे दोन न्यूमरेटर आहे आणि 5 इंटू 1 हे काय आहे डिनॉमिनेटर आहे 4 6 चा किती झालं त्या ठिकाणी 24 अपॉन काय झालं त्या ठिकाणी 5 म्हणजे वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं 24 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 5 मिळालेलं आहे. समजा मी अजून एखादं एक्झाम्पल्स बघूया -3 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 2 इंटू काय घेतलं तर इथं 7 घेतलं तर इथं काय करायचं सेम तीच प्रोसिजर करायची म्हणजे काय करणार -3 घेणार इंटू काय घेणार त्या ठिकाणी 7 म्हणजे याचा डिनॉमिनेटर किती 1 अपॉन काय करणार आहे 2 इंटू काय केलं त्या ठिकाणी 1 केलं म्हणजे -3 न 7 ला मल्टिप्लाय केलं आणि अपॉन काय केलं 2 इंटू 1 म्हणजे -3 इंटू 7 7 3 चा काय म्हणतो आपण 21 प्लस मायनस काय ते मायनस अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी म्हणजे वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं -21 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 2 मिळालेलं आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया 3/4 घेतलं इंटू 2 अपॉन काय घेऊया त्या ठिकाणी 3 घेऊया विच इज इक्वल. आता इथं डिनॉमिनेटर कशा त्या ठिकाणी सेपरेट आहेत इथं साईन कोणतं आहे त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचं आहे. आता यांचा गुणाकार करायचा असेल तर जेव्हा मध्ये कुठलं साईन येते मल्टिप्लिकेशनचं साईन येते तर आपण काय करणार न्यूमरेटरचा गुणाकार न्यूमरेटरच्या ठिकाणी आणि डिनॉमिनेटरचा गुणाकार डिनॉमिनेटरच्या ठिकाणी म्हणजे 3 इंटू काय केलं 2 आणि 4 इंटू काय केलं 3 म्हणजे न्यूमरेटरचा गुणाकार न्यूमरेटरच्या ठिकाणी आणि डिनॉमिनेटरचा गुणाकार डिनॉमिनेटरच्या ठिकाणी म्हणजे 3 2 जा किती आलं त्या ठिकाणी 6 आलं आणि 4 3 जा काय आलं त्या ठिकाणी 12 आलं. काय 3 2 जा 6 4 3 जा 12 इथं भाग घालवणार असला तर तुम्ही भाग घालवू शकता 6 1 जा 6 6 2 जा काय झालं 12 आणि वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी 1/2 व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. समजा आपण आणि एखादं एक्झाम्पल घेऊया -2 अपॉन काय घेतलं त्या ठिकाणी 3 इंटू 7 अपॉन काय घेऊया त्या ठिकाणी 4 घेतलं. आता इथं काय करायचं इथं पण सेम तसंच -2 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 7 अपॉन काय करायचं 3 इंटू 4 घ्यायचं यांचा गुणाकार न्यूमरेटरचा गुणाकार न्यूमरेटरच्या ठिकाणी 7 -2 किती आलं -14 आलं आणि 4 3 जा काय आलं त्या ठिकाणी 12 भाग जात असेल तर घालू शकताय म्हणजे काय घेतलं 2 7 जा 14 2 6 जा 12 मीन्स काय मिळालं -7 अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी 6 म्हणजे अशा पद्धतीनं वी हॅव टू सॉल्व सम एक्झाम्पल बेस्ड ऑन द काय केलं त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशनवर बघितलेली आहे. आता काही एक्झाम्पल्स आम्ही कशावर बघणार आहे डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर डिव्हिजन ऑफ रॅशनल नंबर. आता डिव्हिजन करायचं असेल तर काय एक एक्झाम्पल 1/2 डिवायडेड बाय काय केलं त्या ठिकाणी 2 घेतलं. आता 1/2 जर घेतला आणि असाच घ्यायचा फक्त डिवाइडच आपल्याला काय करायचं मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचं असेल तर त्याचा काय करतो आपण त्याचा जो आहे तो इनवर्स मल्टिपल आपण त्या ठिकाणी घेतो म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आपण घेतला
तर याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय आहे, हा 2 घेतला तर त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स किती आहे त्या ठिकाणी 1/2 आहे. म्हणजे आपण काय केलं 2 चा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स बघितला तो काय आला 1/2 आला. मग 1/2 इंटू 1/2 परत न्यूमरेटरचा गुणाकार न्यूमरेटरच्या ठिकाणी डिनॉमिनेटरचा गुणाकार डिनॉमिनेटरच्या ठिकाणी 1 1 चा काय आला 1 आला 2 2 चा काय आला त्या ठिकाणी 4 आला. म्हणजे वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं 1/4. सिमिलरली अनदर एक्झाम्पल घेऊ. 3 बाय काय घेतलं 4 डिवायडेड बाय काय घेतलं त्या ठिकाणी 6. आता ह्या एक्झाम्पलमध्ये काय मिळणार दिस टर्म रिटर्न ॲज इट इज 3/4 इंटू घेणार म्हणजे हा 6चा डिवायडेड बाय 6 आहे. हा 6चा काय घ्यायचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स घ्यायचा. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय आला त्या ठिकाणी 1/6 आला. मग आपण परत काय केलं मल्टिप्लिकेशन केलं 3 इंटू 1 आपण काय केलं 4 इंटू 6 आलं. 3 1 जा 3 आणि 4 6 जा किती आलं त्या ठिकाणी 24. म्हणजे वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं 3 काय मिळालं त्या ठिकाणी 24. -4/3 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी -2 घेतलं विच इज इक्वल टू काय घेणार -4 घ्यायचं इंटू इथं कोण नाही म्हणजे काय आला 1 आला इंटू -2 आपण काय घेतलं त्या ठिकाणी 3 इंटू काय घेतलं म्हणजे हा न्यूमरेटरचा गुणाकार न्यूमरेटरच्या ठिकाणी डिनॉमिनेटरचा गुणाकार डिनॉमिनेटरच्या ठिकाणी. आता 4 2 जा जे आहे ते काय आलं 8 आलं मायनस इंटू मायनस मायनसमध्ये साईन असेल तर इथं साईन कुठलं येते प्लस आणि आपण काय आलं त्या ठिकाणी 3 1 जा 3 म्हणजे वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी 8 काय मिळालं त्या ठिकाणी 3 मिळाले. इथं थोडे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत सॉल्व एक्झाम्पल्स म्हणून हे एक्झाम्पल्स काय करायचे तुम्ही तुमच्या वहीमध्ये त्याचा सराव करायचा आहे. नेक्स्ट पॉइंट here we have to take on indices sub unit that is introduction of indices. indices म्हणजे काय घातांकाची ओळख आज आपण इथं करून घेणार आहे. फर्स्ट आपल्याला इथं माहिती आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ हा पॉईंट घेतलेला आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ म्हणजे काय आपल्याला याची व्हॅल्यू काढायची. आता हिअर वी हॅव टू टेक ऑन द नंबर काय घेतलं त्या ठिकाणी 2 घेतलाय 2 इंटू काय दिले त्या ठिकाणी 2 इंटू 2 मीन्स काय घेतलं व्हॅल्यू काय मिळालं 4. देन वी हॅव टेकन अनदर एक्झाम्पल 4 इंटू 4 विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी 60. म्हणजे आम्ही काय केलं 4 गुणिले 4 4 चौक 16 लिहिलं आणि इथं 2 इंटू 2 काय दिलं त्या ठिकाणी 4. आता मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर आपल्याला घ्यायचं. मल्टिप्लिकेशन ऑफ नंबर काय हा 3 नंबर मल्टिप्लाय बाय काय केलं त्या ठिकाणी इटसेल्फ म्हणजे तो नंबर त्याच्या स्वतःशीच किती वेळा मल्टिप्लाय केला तर 2 टाइम्स केलेला म्हणून त्याला आपण काय लिहिणार आहे 3 रेस टू काय म्हणणार आहे त्या ठिकाणी 2 म्हणजे किती वेळा मल्टिप्लाय केला तो त्याच्या डोक्यावर लिहायचा. 3 किती वेळा मल्टिप्लाय केलंय 2दा केलाय बाय इटसेल्फ आपण. Here we have taken another example 3 into 3 into 3 म्हणजे this number 3 multiply by itself म्हणजे स्वतःशी किती वेळा गुणलेला आहे 1 2 आणि काय घेतला 3 आणि मग त्याच्या डोक्यावर आपण काय लिहिणार आहे त्या ठिकाणी 3 लिहिणार. आता आपल्याला हेच काय करायचं म्हणजे आपण जे लिहिलं हा 3/3 हा जो आहे तो इंडेक्स फॉर्म मध्ये गेला 3/2 हा सुद्धा काय गेला इंडेक्स फॉर्म मध्ये गेला. म्हणजे आता मी इथे एक एक्झाम्पल घेतलंय तर हा जो 2 दिसतोय विच इज नोन एज काय म्हणणार आहे त्या ठिकाणी बेस खाली काय म्हणणार आहे त्या ठिकाणी इंडेक्स असं म्हणणार. म्हणजे आपल्याला इथं जर बघितलं तर दिस 8 जो दिसतोय तो 8 काय आहे आमचा त्या ठिकाणी इंडेक्स म्हणजे आपण ज्याला घातांक असं म्हणतो आणि 2 जो आहे त्या 2 ला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी बेस असं म्हणतो ज्याला आपण काय म्हणतो असतं पाया असं म्हणतो. म्हणजे हा मल्टिप्लिकेशन फॉर्म जो आहे तो आपण काय केला त्या ठिकाणी इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिलो म्हणजे तोच नंबर रिपीट इटसेल्फ असेल. इटसेल्फ म्हणजे स्वतःशीच तो त्या ठिकाणी किती वेळा म्हणलेला आहे तो त्याचा काय झालं त्या ठिकाणी इंडेक्स. आता फॉर एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे राईट द फॉलोइंग नंबर्स इन द इंडेक्स फॉर्म. आता आपल्याला हा इंडेक्स फॉर्म मध्ये लिहायचा म्हणजे घातांकाच्या रूपामध्ये लिहायचं. हा 2 नंबर आहे 2 नंबर मल्टिप्लाय बाय इटसेल्फ घेतला किती वेळा 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे किती टाइम्स झाला तर हा 3 टाइम्स झाला. मग आपण इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिताना काय लिहिणार 2 रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 3 म्हणजे 2 नंबर मल्टिप्लाय बाय इटसेल्फ किती वेळा झाला 3 टाइम्स झाला मग 2 रेस टू काय लिहिलं 3. देन काय घेतलं दिस -5 इंटू काय केलं त्या ठिकाणी -3 म्हणजे दिस नंबर दॅट इज -5 मल्टिप्लाय बाय इटसेल्फ हाऊ मेनी टाइम्स 2 टाइम्स देअरफॉर हिअर वी हॅव टू रिटर्न काय केलं त्या ठिकाणी 2. देन वी हॅव टेकन अनदर एक्झाम्पल 1/3 मल्टिप्लाय बाय 1/3 multiply by 1/3 multiply by 1/3 that is this number that is the number काय सांगितलं त्या ठिकाणी 1/3 multiply by itself किती वेळा itself ला त्या ठिकाणी मल्टिप्लाय झाला 1 2 3 आणि 4 आणि म्हणून 4 टाइम्स झाला म्हणून आपण काय लिहिलं इंडेक्स फॉर्म मध्ये 1/3 रेस टू काय लिहिलं त्या ठिकाणी 4. आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय दिसते इथे तुम्हाला इंडेक्स फॉर्म मध्ये दिले आणि ह्याचा आम्हाला कशात लिहायचं आहे मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहायचं.
म्हणजे 9 रेस टू काय लिहिले त्या ठिकाणी 3, म्हणजे 9चा रेस टू 3 असेल, 9चा इंडेक्स किती आहे त्या ठिकाणी 3 आहे, म्हणजे 9 हा मल्टिप्लाय किती वेळा झाला असेल 3 टाइम्स झाला असेल. म्हणून आपण इथे लिहूया 9 मल्टिप्लाय बाय 9 इंटू काय झालं त्या ठिकाणी 9, म्हणजे 9 मल्टिप्लाय बाय इटसेल्फ विथ काय सांगितलं त्या ठिकाणी 3 टाइम्स, म्हणून मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये काय लिहिलं 9 इंटू 9 इंटू काय लिहिलं त्या ठिकाणी 9. अनदर घेतला 7 रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 4 घेतलं, म्हणजे हा 7चा इंडेक्स किती घेतला आपण त्या ठिकाणी 4 घेतला, म्हणजे 7 हा नंबर इटसेल्फचा किती वेळा मल्टिप्लाय झाला असेल 4 टाइम्स झाला असेल, म्हणून आम्ही इथे काय लिहिणार आहे 7 इंटू 7 इंटू 7 इंटू काय म्हणतो आपण त्या ठिकाणी 7, म्हणजे 7 नंबर हा 4 टाइम्स मल्टिप्लाय बाय इटसेल्फ झालेला आहे, म्हणून आपण तो मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहिलेला आहे. Here we have taken another example 3 raised to काय लिहिलं त्या ठिकाणी 2, म्हणजे 3 हा इटसेल्फ किती वेळा मल्टिप्लाय झाला असेल तर एवढा इंडेक्स एवढा इंडेक्स किती येतं 2 आहे, मीन्स आम्ही काय लिहिणार इथं 3 इंटू काय घेतला त्या ठिकाणी 3, म्हणजे 3 काय केला मल्टिप्लाय बाय इटसेल्फ विथ काय सांगितलं त्या ठिकाणी 2 टाइम्स. लास्ट घेतलं 10 रेस टू 5 घेतलंय, हा 10 जो आहे त्याचा इंडेक्स किती सांगितलं 5, म्हणजे मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये काय लिहिणार 10 इंटू 10 इंटू 10 इंटू 10 इंटू काय सांगितलं त्या ठिकाणी 10, म्हणजे 10 हा नंबर इटसेल्फ किती वेळा मल्टिप्लाय झाला 5 टाइम्स त्या ठिकाणी मल्टिप्लाय झालेला आहे. नेक्स्ट आपण घेणार आहे सब युनिट, दॅट इज काय घेतलं त्या ठिकाणी लॉज ऑफ इंडायसेस. हिअर वी हॅव टेकन 3 रेस टू काय केलं त्या ठिकाणी 3 लिहिलं, म्हणजे 3 इटीचा बेस झाला आणि 3 इटीचं काय झालं त्या ठिकाणी इंडेक्स झाला, हा इंडेक्स आहे हा बेस आहे, म्हणजे आता हा मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये किंवा प्रॉडक्ट फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर 3 इंटू 3 इंटू काय लिहिणार त्या ठिकाणी 3. आता नेक्स्ट काय घेतलं 3 रेस टू 3 इंटू काय घेतलं त्या ठिकाणी 3 रेस टू 2, हा 3 रेस टू 3 आहे हा आपण काय करूया मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहू, बरोबर आहे, काय लिहिलं 3 इंटू 3 इंटू काय झालं त्या ठिकाणी 3 झालं, इंटू हा जो 3 आहे हा 3 काय घेतला त्या ठिकाणी स्क्वेअर घेतला, म्हणजे आपण मल्टिप्लाय इटसेल्फ काय घेतला 3 इंटू काय झालं त्या ठिकाणी 3 झाला. मग आपण काय करणार आहे हा आता आपण 3 जो आहे इटसेल्फ मल्टिप्लाय झाला, म्हणजे किती वेळा स्वतःशी गुणला 1 2 3 4 5, म्हणजे 3 रेस टू काय आलं त्या ठिकाणी 5, बरोबर आहे. तर सिमिलरली इथे घेऊया 3 रेस टू 5 डिवायडेड बाय काय घेतलं त्या ठिकाणी 3 रेस टू 2, हा 3 रेस टू 5 जो आहे फक्त मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आपण लिहूया 3 इंटू 3 इंटू 3 इंटू काय घेतला 3 इंटू काय आला त्या ठिकाणी 3, म्हणजे 3 किती वेळा मल्टिप्लाय केलं आणि 3 रेस टू 5 आहे म्हणजे 5 टाइम्स मल्टिप्लाय केलं. आणि सिमिलरली दिस 3 रेस टू काय डिवायडेड बाय 2 घेतलं तर 3 इंटू काय झालं त्या ठिकाणी 3 झालं. आता आम्ही काय करणार इथे कॅन्सल होत असेल हा 3 ला 3 कॅन्सल झालं, हा 3 ला 3 कॅन्सल, रिमेनिंग टर्म काय राहिलं 3 इंटू 3 इंटू 3, म्हणजे 3 किती वेळा मल्टिप्लाय केलं 1 2 आणि काय घेतलं 3, therefore we have to get the answer काय मिळालं 3 रेस टू काय मिळालं त्या ठिकाणी 3 मिळालं. म्हणजे आपण जर इथं बघितलं एक्झाम्पल्समध्ये आपण इथं मल्टिप्लिकेशन केलो त्यावेळी ह्या दोघांच्या इंडायसेसची काय झाली बेरीज झाली, जे 3 प्लस 2 किती आलं त्या ठिकाणी 5 झालं, आणि इथं आपण डिवाइड केलं त्यावेळी हे इंडायसेसची काय झाली वजाबाकी झाली, म्हणजे 5 मायनस 2 केलं तर इथं किती आलं त्या ठिकाणी 3 आलं. अजून एक एक्झाम्पल घेऊया 2चा स्क्वेअर किती येतो त्या ठिकाणी 4 येतो, 2चा क्यूब केला म्हणजे 2चा 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन केलं, वी हॅव टू गेट द आन्सर काय येणार आहे 8 येणार आहे. 2 रेस टू 0 असेल म्हणजे इथं कोणत्याही नंबरचा इंडेक्स जर तिथं 0 असेल तर व्हॅल्यू काय येते त्या ठिकाणी 1 येते, आणि 2 रेस टू 1 आहे म्हणजे 2 किती वेळा मल्टिप्लाय झाला आहे इटसेल्फ एकदाच झालेला आहे, मग वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं त्या ठिकाणी 2. देन हिअर वी हॅव टू सी लॉज ऑफ काय बघणार आहे त्या ठिकाणी इंडायसेस. पहिला लॉ दिलेला आहे ए रेस टू एक्स इंटू ए रेस टू काय घेतलंय वाय विच इज इक्वल टू ए रेस टू, इथं मल्टिप्लिकेशन आलं, हा मल्टिप्लिकेशन आलता तर इंडायसेसची काय झाली बेरीज, म्हणून आपण काय केलं एक्स प्लस काय लिहिलं त्या ठिकाणी वाय. आता एक्स प्लस वाय आलं तर ह्याच्यावर आधारित एक्झाम्पल बघूया ए रेस टू 7 इंटू ए रेस टू काय झालं 8, म्हणजे बेस कसं आहे याचा सेम आहे, बेस सेम असेल तर इंडायसेसची आम्ही काय करणार आहे त्या ठिकाणी बेरीज करणार आहे, म्हणून ए रेस टू काय आलं त्या ठिकाणी 7 प्लस 8 आलं विच इज इक्वल टू 7 प्लस 8 मीन्स काय मिळालं त्या ठिकाणी 15, म्हणजे बेस सेम आहेत आणि इंडायसेस डिफरंट आहे आणि मध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर त्या ठिकाणी आम्ही इंडायसेसची काय करणार आहे बेरीज करणार. नेक्स्ट आहे ए रेस टू एक्स डिवायडेड बाय ए रेस टू वाय, हे जर असेल तर काय करणार बेस सेम हा ए घेतला आणि इंडायसेसची काय होते त्या ठिकाणी वजाबाकी होती, इथं आपण भेटलं बेस कसा होता सेम होता इंडायसेसची काय केली वजाबाकी केली, म्हणून आपण लिहिलं ए रेस टू एक्स मायनस काय आला वाय आला. सेम इथं जाऊया आपण इथं ए घेतला बेस ए घेतला आणि इंडायसेस काय 9 मायनस काय घेतला 7,
विच इज इक्वल टू ए रेस टू 9 - 7. वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी ए रेस टू 2 मिळाली. थर्ड आपण केलेलं आहे लॉस ए रेस टू एक्स ब्रॅकेट रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी वाय म्हणजे कंसाचा गुणाकार घेतलाय. तर इथं काय मिळणार ए रेस टू एक्स इंटू काय करतो आपण त्या ठिकाणी वाय एक्स इंटू काय घेतो आपण त्या ठिकाणी वाय म्हणजे तुम्ही असंही लिहिलं तरी चालेल ए रेस टू एक्स वाय म्हटलं तरी चालेल. सेम तीच प्रॉपर्टी इथे यूज करूया आपण. बेस सेम इंडायसेस डिफरंट 3 इंटू काय आलं त्या ठिकाणी 2 आलं म्हणून ए रेस टू काय आलं त्या ठिकाणी 6 आम्हाला मिळालेला आहे. ए रेस टू काय आले 0 विच इज इक्वल टू आता आपण सांगितलं होतं एखादा नंबर असेल त्याचा इंडेक्स 0 असेल तर व्हॅल्यू काय येणार आहे आम्हाला त्या ठिकाणी 1 मिळणार आहे. हिअर ऑल्सो वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं 1. लास्ट घेतलाय ए रेस टू मायनस आहे. आता इथे इंडेक्स कसा आहे मायनस आहे म्हणून हा जर इंडेक्स आपल्याला न्यायचा असेल तर लॉ काय सांगतो ए रेस टू मायनस एल विच इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू काय म्हणतो त्या ठिकाणी म्हणजे याचा आपण काय केलं रेसिप्रोकल घेतो. ए रेस टू मायनस एल विच इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू काय आलं एम आलं. इथं सिमिलरली ए रेस टू मायनस 7 असेल तर विच इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू काय आलं त्या ठिकाणी प्लस 7 म्हणजे बाय युझिंग द आपण काय केलं लॉ ऑफ इंडायसेस वी हॅव टू सॉल्व काय केले त्या ठिकाणी सम एक्झाम्पल्स त्या ठिकाणी सॉल्व केलेली आहे. We have to solve some example based on the काय करूया law of indices सोडूया. First example 5 raised to 4 into 5 raised to 3 which is equal to base काय आहे त्या ठिकाणी सेम आहे therefore we have to return 5 into आहे म्हणजे इंडायसेसची काय करणार त्या ठिकाणी सॉरी इंडेक्सची काय करणार सम करणार म्हणजे 4 प्लस इथं काय करणार 3 घेतली म्हणजे which is equal to 5 raised to 4 plus 3 we have to get the answer काय मिळालं 7 म्हणजे 5 raised to 4 into 5 raised to 3 which is equal to काय आलं 5 raised to 7. Then 9 raised to 5 divided by 9 raised to 2. आता इथं काय बेस सेमच आहे इंडायसेस काय त्या ठिकाणी डिफरंट आहे जी आणि इथं काय केलं डिवाइड आलं म्हणजे इंडायसेसची काय करणार आपण त्या ठिकाणी वजाबाकी म्हणजे 5 मायनस काय आलं त्या ठिकाणी 12 विच इज इक्वल टू 9 raised to 5 minus 2 वी हॅव टू गेट द आन्सर काय मिळालं 3 म्हणजे आपण काय मिळालं 9 raised to 5 डिवाइडेड बाय 9 raised to 2 विच इज इक्वल टू 9 raised to काय मिळालं त्या ठिकाणी 3 मिळालं. देन काय सांगितलं -2 रेस टू 3 ब्रॅकेट रेस टू काय घेतलं त्या ठिकाणी 6 घेतलं म्हणजे आपण मल्टिप्लिकेशनचा रूल जो घेतला होता ए रेस टू एन होता त्याचा यूज करायचा -2 आता काय येणार इथं 2 इंटू काय आला 6 विच इज इक्वल टू -2 6 इंटू 2 काय आलं त्या ठिकाणी 12 आलं. देन काय घेतला 13 रेस टू काय घेतला 0 वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली 1 आणि 5 रेस टू -2 विच इज इक्वल टू काय आला 1 अपॉन 5 रेस टू काय आला त्या ठिकाणी +2 म्हणजे अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व करायचे. इथं तुम्हाला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत त्या एक्झाम्पलचा सराव तुम्ही करायचं आहे. हिअर वी हॅव टू गिवन सम एक्झाम्पल्स ऑन व्हिडिओज काय घेतले त्या ठिकाणी 12 जुलै टू 18 जुलै म्हणजे सोमवारपासून ते या उद्याच्या रविवारपर्यंतचा अभ्यास इथं दिलेला आहे. हा अभ्यास तुम्ही तुमच्या काय करायचं आहे वहीमध्ये त्या ठिकाणी लिहून काढायचं आहे. ही उदाहरणं सोडवायची आहेत. काय शंका आल्या तर विषय शिक्षकांना विचारू शकता. तर इथं जर आपण बघितलं तर हे जो आहे हा स्वाध्याय तुम्ही लिहून घ्यायचा आहे. याच्यावर आपल्याला काय सांगितलं आहे की 14 जुलैपर्यंतचा जो अभ्यास आपला आहे त्या 14 जुलैपर्यंतच्या अभ्यासापर्यंत आपल्याला काय केलं जाणार आहे त्या ठिकाणी प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहेत. 14 तारखेपर्यंत कुठं आहे तर ऑपरेशन ऑन आपण जो घेतलेला आहे रॅशनल नंबरचे ॲडिशन सबट्रॅक्शन आपण जे घेतलेला आहे तो पॉईंट आहे त्या पॉईंटपर्यंत आम्हाला काय केलं जाणार आहे त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलं आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी एक्झरसाइज जो आहे म्हणजे आपण काय केलं 12 जुलैपासून ते 18 जुलैपर्यंतचा एक्झरसाइज या ठिकाणी बघितलेला आहे. 15 तारखेला जी तुमची टेस्ट होणार आहे त्या 15 तारखेच्या टेस्टला तुम्हाला टॉपिक जे असणार आहे ते पहिला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन असणार आहे, दुसरा असणार आहे मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स असणार आहे, तिसरा HCF अँड काय सांगितले LCM म्हणजे लसावे आणि मसावे असणार आहे, चौथा टॉपिक आहे अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल कोड आणि त्यांचे प्रकार याच्याबद्दलचा तो पण टॉपिक असणार आहे आणि ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर जो आहे त्या ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्सवरील फक्त त्या ठिकाणी ॲडिशन आणि सबट्रॅक्शन इथंपर्यंतचा जो पार्ट आहे या पार्टवर आधारित तुम्हाला या ठिकाणी टेस्ट दिली जाणार आहे आणि त्या टेस्टचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. 15 तारखेला टेस्ट तुम्हाला पाठवून दिली जाईल.
ती तुम्ही घरामध्ये सोडवायची आणि सोडवलेली टेस्ट परत मला काय करायचे त्या ठिकाणी तुम्ही पाठवून द्यायची आहे. आता ही कशा पद्धतीनं पाठवून द्यायची आहे याची माहिती तुम्हाला परत सांगितली जाईल. तर 15 तारखेला जी होणारी टेस्ट आहे या टेस्टसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सगळ्यांनी 1 तारखेपासून 14 जुलैपर्यंतचा जो पार्ट आहे त्या पार्टमधल्या ज्या काही तुम्हाला कन्सेप्ट आहेत झालेले आहेत त्यांचा अधिकाधिक सराव करून जास्तीत जास्त गुण या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी संपादन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.